तर हर्षदा निघाली, आज कॉलेजमध्येच निघाले, रोज जाते पण आज विशेष आहे, तर ते आपल्याला आल्यावर कळेल. छान आहे बातमी. नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज करायचे आहेत लाडू. ओळखाऊ लाडू म्हणजे लाडूचं नाव दुसरं आहे आणि ते लाडू खरोखर ओळखतच नाहीत कसले आहेत ते. तर ते लाडू ती शेअर करायची ती रेसिपी, तर ती करतेच. आणि लाडू गोड असतात, तशीच एक गोड बातमी द्यायची आहे. तर दोन्ही आज गोड गोष्टी, तर त्या शेअर करते तुमच्याशी. आधी लाडू शेअर करते आणि मग ती बातमी शेअर करते. तर चला व्हिडिओ आपण स्टार्ट करू. कढई गॅसवर ठेवली, कढई गरम झालेली तापलेली आहे. तर आधी सुकं खोबरं भाजून घेते. तर आधी सुकं खोबरं का भाजते ते पण सांगते, आणि बाकीचे नंतर पदार्थ का भाजायचे ते पण सांगते. तर मी 4 चमचे घेतलेले आहे. तर हे भाजून घेऊया आणि मंद गॅसवर भाजायचं. या लाडूला जरा वेळ लागेल, म्हणजे अगदी काय वेळ लागत नाही, पण मंद गॅसवर कुठलीही भाजलेली वस्तू एकदम खमंग छान लागते. जसे शेंगदाणे आपण बारीक गॅसवर भाजलेले छान लागतात, तसं कोणताही पदार्थ. भाजीपर्यंत दाखवते, तर खोबरं पण लगेच भाजतं तरी पण दाखवते. बदाम आणि काजू हे काय ऑप्शनल आहे, पण चवीला एकदम उत्तम, म्हणजे मस्त चवीला वाटणारच नाही की हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत असं. यासाठी घालायचे, थोडे थोडे घातलात तरी हरकत नाही. हे थोडेच आहे, तर त्या पिठाच्या मानाने आपण आपल्या तुम्हाला जास्त घातलात तरी चालतं. मी एवढे घेतलेत, म्हणजे चवीतही जास्त फरक पडू नये किंवा लक्षातही येऊ नये यासाठी. मिल्क पावडर आहे, ही 4 चमचे घेतलेली आहे. आणि हे पोहे 4 चमचे, म्हणजे प्रमाण लक्षात ठेवायला बरं आहे. हे सगळे 4-4 चमचे. आणि काजू आणि बदाम आपल्याला म्हणजे इच्छिक आहे, आपल्याला जितके हवे तितके आपण घालू शकतो. तूप लागणार आहे, गूळ लागणार आहे, साखर घातली तरी चालतात. मी गूळ घालते, कारण बहुतेक गव्हाच्या पिठात ना गुळाने छान लागतो तो पदार्थ. तर साखर घातली तरी हरकत नाही, पण मी गूळ घालते. असं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं, गुलाबीसर असं. तर हे मी काढून घेते. तूप टाकून घेते. मगाशी खोबरं असंच कोरडं भाजायचं, तर हे चुरून फक्त असं घालायचंय. किंवा जास्त मोठं वाटलं तर मिक्सरला त्यातल्या काही गोष्टी लावायच्या, तर त्याबरोबर लावलं तरी चालतं. कारण हे तुपात, बाकीचे तुपात तळायचंय, तळून घ्यायचे. आणि खोबरं मात्र असं चुरून घातलं किंवा असंच जरी मिक्सरला लावलं, मोठे तर काही येत, तर मिक्सरला लावलं असंच तरी चालतं. असेच लावले म्हणजे असेच लावले तरी चालतात मिक्सरला. मी किंचित सर असं म्हणजे तुपात हे करून घेते. नाही हे करून घेतलं तरी चालतं, अशीच हे केलं तरी चालतं. किंचित सर गरम करून घ्यायचे, म्हणजे मऊ वगैरे मऊसर झाले असले तर हवेने ठेवून वगैरे. कारण आपण हे बाजारातून आणतो तेव्हा मऊसर वगैरे झालेली असण्याची शक्यता असते. चटकन बारीक वाटण्यासाठी म्हणून थोडाशे थोडा वेळ परतून घ्यायचे. जस्ट आपण म्हणतो ना गरम केले तसं. आणि काजू
पोहे राहिले, ते पोहे तळून घ्यायचे. सारखे रव्याचे म्हटले किंवा बेसनचे म्हटले तर सारखं पण येतं. त्यामुळे कधी रव्याचे करायचे, कधी बेसनचे करायचे, कधी गव्हाच्या पिठाचे, बुंदीचे. बुंदी पण विकत नाही, ते आणून जरी केले तरी चालतात. थोडासा कलर बदलला पाहिजे, मिक्सरला वाटलं पाहिजे ते. तर हे असं सगळं हे तळून घेतलंय, हे भाजून घेतलेलं आहे. तर थोडंसं आणि तूप घालते त्यात. तर तूप टाकलेलं आहे थोडं, आणि आपल्याला लागेल तसं टाकलं तरी चालतं. आणि हे आता 3 वाटी मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ हे 3 वाटी घेतलेलं. तर हे आपण भाजूया. हे पण मंद गॅसवर भाजून घ्यायचं. ते जायफळ काय करते, भाजत, हे आता पीठ भाजतंयच आणि गॅस बारीक गॅस, मोठा नाहीये, कारण छान भाजलं गेलं पाहिजे. तर तोपर्यंत काय करते, जायफळ जे ते किसून घेते आणि ह्यातलं हे मिक्सरला लावलं, एकत्र लावलं मी मिक्सरला सगळं. मग तीच त्याच डिशमध्ये काय करते, जायफळ आहे ते जायफळ पूड करून घेते. वेलची पूड आहे माझ्याकडे, अजून मिल्क पावडर आपण वापरलेली नाही तर ती दाखवते. कुठे ती ऍड करायची ते दाखवते. ही काही कामं अशी भाजत भाजत होऊ शकतात, मध्ये मध्ये मात्र लक्ष ठेवायचं. 2 कामं करतो तर सुंदर सुगंध. दुसरी गोष्ट म्हणजे पचायला, पचनासाठी उपयोगी आहे. पण त्याचबरोबर हे लक्षात ठेवलं पाहिजे, ह्याने झोप येते खूप. अति पण घालायचं नाही, अति पण उग्र वाटतं. तर पीठ भाजेल तसा सुंदर असा सुगंध दरवळलेला आहे. त्याचबरोबर हे पण मी जेव्हा वाटलं तेव्हा पण छान असा हे सुगंध सुटलेला. जायफळ पूड, हे पीठ बघा भाजत आलेलं आहे. मग अशी कसा कलर होता आणि आता हे भाजत आलेलं आहे. आता ह्यामध्ये काय करणार, तूप ॲड करायचं. सध्या मी हे 2 चमचे घातले तूप, मस्तपैकी भाजलेले. मग अशी तुम्हाला म्हटलं सुगंध तर मस्त सुटलेला आहे. हे कोणाला वाटलं की बेसनाचे लाडू करतायत की काय, इतका सुंदर सुगंध वाटतच नाही की बाबा हे गव्हाच्या पिठाचे लाडू करतो, आणि खाणाऱ्यालाही वाटत नाही. तर लाडू करताना हे पीठ काही वेळेला भाजलंय का नाही हे आपल्या लक्षात येत नाही. तर ते लक्षात येण्यासाठी काय, पीठ जेव्हा आपण सुरुवातीला भाजायला टाकतो कढईत, तेव्हा हाताने आपण जेव्हा असं खालीवर करतो पीठ, तेव्हा जड लागतं हाताला ते, आणि नंतर असं भाजत येईल तसं हे हलकं लागत जातं. आता मला मग आता ह्या स्टेजला काय करणार मी, तर ही मिल्क पावडर आहे ती यामध्ये घालून घ्यायची आणि याबरोबर थोडी अशी भाजून घ्यायची आपल्याला. तर हे असं मिक्सरमध्ये हे बारीक केलेलं दाखवलं तुम्हाला. आणि पीठ आपलं भाजलेलं आहे. तर बंद करते आणि एक तर हलवत राहायचे, कारण जरी कढई दुसरं उतरली तर हलवत राहायचं, कारण गरम असते कढई आणि त्यात ना मग खालचं जे पीठ असतं त्याचा कलर पूर्ण बदलून जाईल. ते गूळ बारीक असा करून घेतलेला आहे, किसून घेतला तरी चालतो. माझ्याकडे बऱ्यापैकी असं हातानेच बारीक होण्यासारखा होता. तर पीठ भाजून कढईचं मी बंद केलेला आहे गॅस, आणि हा मी गूळ आता ह्यामध्ये घालून घेतलाय. तर गूळ घालताना कमी जास्त, कुणाला गोड लागतो, कुणाला कमी गोड, मध्यम, तर ते आपल्या आवडीप्रमाणे. पण याचं प्रमाण सांगते एक ठराविक, की हे मी आता 3 वाट्या घेतलंय गव्हाचं पीठ, तर 2 वाट्या गूळ असं प्रमाण आहे याचं. पण एखाद्याला जास्त लागू शकतो, एखाद्याला कमी लागू शकतो, तर त्याप्रमाणे केलं तरी चालतं. साखर घातली तुम्ही तरी चालतं, असं काय नाही. हे काय करते,
गूळ यामध्ये मिक्स करते, म्हणजे पीठ आपलं गरम आहे ना. आणि यामध्येच वेलची पूड, मग अशी मी किसली ती जायफळ पूड, हे जे वाटून घेतलेले आहे ते घालून घ्यायचे. मस्तपैकी मग आपले लाडू वळून घ्यायचे. मुलांनाही खूप आवडतात आणि मुलं तर शाळेत गेले तर करून ठेवा आणि द्या, बघा त्यांना नक्की आवडणार. भारतात म्हणा सगळं आपण पौष्टिकच, पूर्वीच्या ज्या लोकांनी करून ठेवलेलं आहे ते सगळं असं पौष्टिकच पदार्थ, म्हणजे प्रत्येक ऋतूप्रमाणे प्रत्येक प्रदेशाप्रमाणे असा आहार ठरवलेला आहे आणि तो योग्य आहे. म्हणूनच आपली भारतीय संस्कृती त्याचा अभ्यास आता अगदी बाकीकडे पण होतो, परदेशात पण होतोय सगळ्याच गोष्टींचा. फक्त याच गोष्टींचा नव्हे, आहारशास्त्राचाच नव्हे तर बाकीच्याही शास्त्रांचा तितकाच अभ्यास केला जातोय. त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि असणारच प्रत्येक भारतीयाला. हे ना मिक्सरला लावून घेतले मी. हाताने केलं तर चालतं पण जरा वेळ लागतो. हाताने केलं की छान लागतं, पण ते गूळ हे होत नाही म्हणून मिक्सरला लावून घेतलं पटकन. आणि असं आता कसं आहे कोमटच आहे पीठ, तर वळून बघते. नाही वळलं, जरा आपलं तूप कमी पडलं तर तूप घातलं तरी चालतं. देवाला आधी दाखवणार, आधी देवाला पहिला आणि मग आपण. तर आपली लाडूची रेसिपी झालेली आहे. छान लाडू होतात ते, ओळखत नाहीत कुणाला, लक्षात येत नाही आणि पौष्टिक आहेत. थोडे ड्रायफ्रूट आणि घातले ना की म्हणजे चवीला पण छान होतात ते. आणि घरातलंच साहित्य असतं. मी बऱ्याच वेळेला करते आणि वेगवेगळे लाडू करत असते, कारण एकाच प्रकारचे लाडू मग हे होतं मुलांना पण, प्रत्येक वेळेला थोडे थोडे वेगवेगळे करायचे. तर रेसिपी गोड लाडूची झालेली आहे. तर त्याचबरोबर एक गोड बातमीही देते, तुम्हाला नक्कीच आवडेल ती. तर सकाळी म्हटलेलं की हर्षदा निघाली आहे आणि गोड बातमी समजेल तर सांगूया ती काय. तर तिच्याच विषयी आहे ती. तर ती गोड बातमी अशी आहे की त्यांच्या कॉलेजला असतात हे कल्चरल डिपार्टमेंटचे वेगवेगळे कार्यक्रम असतात, तर त्यात घेऊ का कशात असेल ना ती, तर तू अवश्य घे. आणि ती तिथं जवळजवळ आठवडाभर इकडे तिकडे बघण्यातच गेला ते कुठे आहे, कारण ती 11वीच पहिल्यांदा गेलेली त्या कॉलेजमध्ये. इकडे तिकडे बघती कुठे आहे कुठे आहे, तिला ते मिळतच नव्हतं. कारण त्यांनी पण काय झालं, आधी एका ठिकाणी त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदललं असं झालं आणि मग तिला भाग घेता आला. 60 वर्षात ह्यांच्या कॉलेजने पहिल्यांदा पुरुषोत्तम करंडक आणलेला आहे. तर आपण तर बघूया, ट्रॉफी बघूया ती तिची. तर ही ट्रॉफी आहे आणि ह्यांचा जो ही जी टीम होती ती खरोखरच त्यांनी खूप कष्ट घेतलेलं आहे. आधीच्याही घेतलेलं असणार, कारण ती जी सिनियर होती त्यांनी पण खूप पाठिंबा दिलेला आहे, खूप त्यांनी त्यावर काम केलेलं आहे आणि ह्यांना सपोर्ट करत होती. आणि त्याचबरोबर यांची जी टीम होती ती पण जवळजवळ सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत ती अक्षरशः किती वेळा तरी ते रिपीट ते करायची. म्हणजे आम्हाला पालकांनाही वाटायचं की किती वेळा हे करतायत, तर ते नाही, त्यांना मिळवायचंच होतं अगदी ते. तर त्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. तर त्या सगळ्या टीमचे आपल्या यूट्यूब फॅमिलीतर्फे मी त्यांचं अभिनंदन करते आणि पुढच्या प्रगतीस, त्यांना पुढच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देते, सगळ्या त्यांच्या टीमला. तर ह्यांचं हे झाली स्पर्धा मार्चमध्ये ना, स्पर्धा कधी झाली? फेब्रुवारी डिसेंबरमध्ये झाली का? इथे डिसेंबरमध्ये झाली आपल्या केंद्रावर. पुढे पुन्हा गेली पुढे, अशा म्हणजे त्या टप्प्याटप्प्यातून जातात ना तशा गेलेल्या. आणि आता त्यांचा तो हा कार्यक्रम होता. आज या टीमसाठी त्यांनी ट्रॉफीचा हा म्हणजे पारितोषिक वितरण हे ठेवलेला होता. तर हीच गोड बातमी होती. तर शाळेत वगैरे असताना मी भाषण वगैरे असं
वक्तृत्व स्पर्धा वगैरे असं ह्याच्यात भाग घेत होते. पण एकांकिकेत वगैरे कधी असं मला भाग घेता आला नाही. तर आमच्या कॉलेजच्या कल्चरल डिपार्टमेंटमुळे मला एकांकिकेत भाग घेता आला आणि खरंच खूप म्हणजे वर्षभर खूप छान छान अनुभव मला आले किंवा खूप काय काय शिकता आलं मला. आमची टीम खूप सपोर्टिव्ह, सगळे सिनियर्स असतील सगळेच खूप सपोर्ट करत होते आणि त्यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज आम्हाला ही यश मिळालं आहे. तर सगळ्यांचा असंच सपोर्ट असू दे. प्लस मम्मी पप्पांचा सुद्धा सपोर्ट होता की तू जा आणि कर. त्यांचा जर सपोर्ट नसता तर हे म्हणजे शक्य नव्हतं. जर तेच नाही म्हणले असते तर मग शक्य नव्हतं. तर त्यांचा सपोर्ट सुद्धा तितकाच महत्त्वाचा होता. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा. किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.